एकामेकाला पोहोचवू देत नाही अशी वेळ आली आपल्यावर म्हणायचे याच्यात जाऊन घेऊ नको तेच उपयोग नका आज प्रत्येक मराठा म्हणतो आणि मी सुद्धा म्हणतो जात असावा तर मराठ्यांसाठी एकजूट आणि एक विचाराने आणि असं जिवंत जागायचं समाज व्हायला जाऊ द्यायचा नाही आता उद्यापासून आपल्या मागे मुलांचं प्रकरण आणि मुंबईचं सुद्धा 29 ऑगस्टची इतकीच आपल्याला तयारी करा जे होईल ते होईल पुरेच्या पुरे मुंबईचा मुंबईत उभा जागा लागेल इतक्या ताकदीनं आजच निमंत्रण तुम्हाला उद्या माझा येणं होणार नाही माझं शरीर मला सांगते नाही मी पुन्हा तुम्हाला ते सांगतो आणि प्रत्येक सांगतो माझं शरीर मला एवढं समोर सांगत नाही मी तेव्हा तुमचा काही पावला असेल थोड्या दिवसाचा पाहुणा आहे पण तुमच्या लेकराला मला सुखात ठेवून जायचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या लेकरा मला आरक्षण द्यायचं त्याला मोफत आहे ऐतिहासिक व्यापार ब्रेक असेल लोकांची स्वागतची लढाई झाली पाहिजे आणि प्रत्येकानं गावागावात जाऊन सांगा कोणीही हिची वाट बघू नका गावागावात बैठका गावागावात जाऊन सांगा मुंबईला चला म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हा माझी वाट बघू नका जिल्ह्यात बैठक होणार नाही आहे माझे शरीर मला साधत नाही कारण तुमची मुंबईत काही आलेल्या सगळ्यांना मला अचानक चक्कर येते अचानक बरोबर तुमच्या थोड्या दिवसाचा पाऊल आहे पण माझ्या समाजाला जीव बोलावा हा सोडून माझी विनंती माझा समाज हळू बोलावा माझ्या समाजाच्या डोक्यावरती आणि देशाचा वेळा लागायचा आणि लेकराबाळाचं कल्याण करायचं कारण लेकरं पिढ्यांना फार तेवढा कोणी नाही एकदा नोकरी आणि शिक्षण जर त्यांच्या हातात आलं तर ते स्वतः भावक होते आणि आईबाबांना बघितलेले स्वप्न लेकर पूर्ण करते मस्त आईबाबांना बघितलेले स्वप्न पूर्ण होणार नाही राजकारणामध्ये आणू नका गोळाकारी करू नका मला बोलवलं असं म्हणू नका तुम्ही कारण चालू नका प्रत्येका लोकांना गावण्याचा समाजाला आपल्याला की बाबांना एवढे वेळची उलटी होती पण मुंबईकडे जायचं आणि मराठ्यांनी शक्यतो महाराष्ट्रातल्या 7 ते 7 कोटी मराठी एक दिवस जातीसाठी 29 ऑगस्टला अख्ख्या मुंबईला चला आणि मुंबईच्या पाठीसाठी सगळेजण उभा आहेत मी आताही पुन्हा परळीत काय काय बदल करायचे ते सांगितले कोणता अधिकारी बदलायचे मी मुख्यमंत्री साहेबांना बोलतो आणि एस पी साहेबांनाही सांगतो हे आरोपी सगळेचे सगळे 8 दिवसाचा पकडा आजपासून मुंडे साहेबांच्या पाठीशी आज प्रकरणाच्या पाठीशी उभे राहा आणि सगळेजण मुंबईला धन्यवाद